वसईमध्ये कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागली। 12 तास उलटून ही धुराची लोट मात्र अद्याप कायम आहे। आर्टिमिस कंपनीतील कपड्याच्या गोदामाला काल रात्री आग लागली। दृश्य आपण पाहतोय, वसईत कपड्याच्या गोदामाला आग लागलेली आहे। 12 तास उलटून गेलेत, अद्याप ही धुराची लोट कायम आहे। या संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। पाहूया। मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या आर्टिमिस इलेक्ट्रिक कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती। आपण पाहू शकता, सध्या मी याच घटनास्थळावरती आहे। आपण पाहू शकता हीच ती कंपनी आहे। या कंपनीला रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता आर्टिमिस इलेक्ट्रिक कंपनी जी आहे या ठिकाणी कपड्याचं गोदाम होतं। त्या गोदामाला रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती। त्यानंतर वसई विभाग अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून या आगीवरती नियंत्रण मिळवलं। मात्र नियंत्रण मिळवल्यानंतर सुद्धा आता उलटूनही 12 तास झालेले आहेत आणि अजूनही या कंपनीमधून धुराचे लोट हे सुरू आहेत। त्यामुळे आता ही आग कुठल्याही क्षणी वाढू शकते। त्यामुळे त्या आगीच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी सज्ज असायला हवे होते, ते मात्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाहीये। त्यामुळे आता वसईत वाढणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे आता या अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेला आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई।